नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक निम्म्यावर आली असून त्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यातच पितृपक्ष सुरू असून भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचं आडत दुकानदारांच्या वतीने सांगण्यात येत आहे. मागील आठवड्यामध्ये 200 रुपयाला जाणारे टोमॅटोचे कॅरेट आता 350 ते 400 रुपयांवर पोहोचले असून कोथिंबीर 50 रुपये किलो जाऊन पोहोचली आहे. तर गिलके दोडके यांची 80 रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती आडत दुकानदार हरीश माळी यांनी यावेळी दिली. दिवसापासून पित्तरपाटा सुरू झाल्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व भाजीपालाचा भाव हा वाढलेला आहे. तसेच पाऊस हा सतत पडत असल्यामुळे आवकही कमी झालेली, त्याचाही परिणाम या ठिकाणी मार्केटवर झालेला आहे. त्याच्यामुळे आवक कमी झाल्यामुळे भाव वाढलेले आणि तसेच पित्तरपाटाही सुरू झालेला आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 ते 3 दिवसापूर्वी टमाट्याचे कॅरेट 150-200 रुपये जात होतं, ते आता 350-400 रुपये विकलं जातं आहे. कोथिंबीर 10 आणि 15 रुपये किलो सुरू होती, ती आता 50 रुपयापर्यंत गेलेली आहे. गिलकं दोडकं हे तर आता डोळ्याला दिसेन असं झालेलं आहे. 70 ते 80 रुपये किलो दर याच ठिकाणी गिलक्याला आणि दोडक्याला मिळतो आहे. फुलावर 20-25 रुपये किलो 2-3 दिवसापूर्वी विकलं जात होतं, आता पित्तरपाटामुळे ते 55 आणि 60 रुपये किलो विकलं जातं आहे. भेंडी वांगे सर्वच भाव या ठिकाणी गगनाला भिडलेले आहे. आणि असंच पित्तरपाटा आता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत भाजीपाल्याचे रेट अजून वाढण्याची दाट शक्यता आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.